साधना ट्रस्ट, मासूम या दोन्हीच्या मिश्र शीतल सावलीत सुनील देशमुख यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेतर्फे सतत गेली 32 वर्ष देत आलेल्या पुरस्कारांची परंपरा आज संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम केले त्या एस.एम. जोशीच्या नावाने असलेल्या एस.एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात आपण सगळे उपस्थित आहोत आणि गेली 2 तास आणि 16 मिनिटं या सभागृहात एकही अर्थहीन शब्द बोलला गेला नाही. ही घटना भविष्यातल्या इतिहासकारांनी खास नोंदवावी. दृष्ट लागण्यासारखा हा सोहळा. ज्यांचा सत्कार केला गेला त्या प्रत्येकाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो. आणि ही स्मृतिचिन्ह देत असताना मला प्रत्येकाचं चरित्र काम ऐकून जसा तुम्हाला आनंद झाला आणि अभिमान वाटला तसा मलाही आनंद आणि अभिमान वाटत होता. मात्र अरुण, प्लीज डोंट माइंड माय सेइंग सो, ते स्मृतिचिन्ह तुम्हाला देताना माझे हात थोडे थरथरत होते. माझी उंची तुमच्यापेक्षा नाही, फिजिकल उंची म्हणतो. मला अनेक वर्ष एखादी कविता, एखादी गझल, एखादं क्लासिक आपण त्याचे चाहते असावं आणि अचानक एक दिवस त्या गझलेशी, त्या क्लासिकशी आपली टक्कर व्हावी तर हात थरथरतील. तसे माझे हात थरथरले. माझ्यासाठी हा अभिमानाचा, आनंदाचा क्षण आहे. मित्र जे आता नाही आहेत त्यांची काही आठवण येत राहणं स्वाभाविक आहे. कार्यक्रम पुण्यात आहे, आनंदाचा आहे आणि पुणे ते काय उणे असं लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण विद्या बाळ ज्या पुण्यात नाहीत, बाई वैद्य ज्या पुण्यात नाहीत, बाबा आढाव ज्या पुण्यात नाहीत, ते पुणं थोडंसं ओकं वाटतंय. एक मित्र कवी अरुण कोलटकर त्यांचं नाव, शेवटच्या दिवसात तेही पुण्यातच, त्यांच्या शेवटच्या दिवसात तेही पुण्यातच होते. त्यांची एक तख्ता नावाची कविता आहे. बऱ्याच जणांना माहीत असेल, पण जर माहीत नसली तर शाळेत शब्दांचा तख्ता असतो ना, त्यात अ म्हणजे अननस, ब म्हणजे बदक. तर कोलटकर अशी कल्पना करतात की ते चित्र आहे, अ अक्षर लिहिलं आहे, ब लिहिलं आहे, पण चुकून त्यातला बदक निघाला किंवा बचा ब्राह्मण निघाला आणि लच्या लसणावर येऊन आदळला तर काय होईल? जेव्हा काही गोष्टींची बाहेर अचानक हालचाल सुरू होती तेव्हा आपल्या अर्थांच्या तक्त्यांचे अर्थ, शब्दांचे अर्थ सुटत चालतात, बदलत जातात.
सुरुवातीला मनीषाताईंनी कालच्या घटनेची आठवण करून दिली. ती अगदीच ताजी आहे. कालची घटना म्हणजे निवडणुकीचे परिणाम वगैरे. पण मला या संपूर्ण गेल्या 2 तासामध्ये मी एक एक अर्थपूर्ण शब्द, प्रत्येकाचं भाषण ऐकत होतो, तेव्हा असा विचार मनात येत होता की पुढच्या वर्षानंतर महाराष्ट्र फाउंडेशनची सन्मान, पारितोषिक, अवॉर्ड्स, ऑनर्स त्याला पूर्णता आलेली असेल आणि एक नवीन स्वरूप येईल, तर 1994 ते 2027 28ची सुरुवात होणारच असेल. ह्या संपूर्ण काळात जगभर एक प्रचंड बदल होत गेला. तर ह्या 300 किंवा 300+ प्रतिभावंतांनी या संपूर्ण काळांचं एक रेखांकन, एक क्रॉनिकलिंग फार प्रभावीपणाने केलेलं आहे असं आपण म्हणू शकू. आणि ह्या कालखंडासंबंधी काही शब्द मला तुमच्यासमोर मांडायचे आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका हे नाव ऐकताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला महाराष्ट्रीयन असूनही अमेरिकन असू शकते व्यक्ती ही गोष्ट पटलेली असते. राष्ट्र हा पिंजरा नाही आहे, राष्ट्रात चाबूकही नाही आहे, पण राष्ट्र ही स्वतःला भरारी मारण्यासाठीचं एक आकाश आहे. एक पक्षी अनेक झाडावर बसू शकतो, एक व्यक्ती अनेक राष्ट्रात असू शकते. त्यामुळे ती राष्ट्रद्रोही बनत नाही. महाराष्ट्रासाठी मला एक खास सांगायचं आहे, कारण 1923 इथं एक लेख लिहिला गेला, इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व. त्याच्यात असं लिहिलं होतं की तुमची पितृभूमी आणि तुमची पुण्यभूमी एकच असायला पाहिजे. तशी नसेल तर तुम्ही चांगले नागरिक होऊ शकत नाही. तसं जर काही गडबड असेल तर तुम्ही राष्ट्रद्रोही असू शकता. तर त्यात राष्ट्राची कल्पना आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेने आपल्यासमोर ठेवलेली राष्ट्राची कल्पना, या 2 अत्यंत वेगळ्या वेगळ्या कल्पना आहेत. and you have to choose one or the other. त्यात तळ्यात किंवा मळ्यात मधल्या रेघेवर त्रिशंकू कुणी असू शकत नाही. संधी साधू असला तरी सुद्धा असू शकत नाही. पाठीचा कणा नसला तरी सुद्धा चॉईस करायला लागेल की राष्ट्राची कल्पना काय. खरं तर गेली 2 तास एक अविस्मरणीय आनंदाचा अनुभव होता. आणि त्याला गालबोट लावायची माझी इच्छा नाही आहे. पण मला एक फ्रेंच नाटककार जॉन जेनेट त्यांच्या एका नाटकाची आठवण येते. मनीषाताई माफ करा उल्लेख मी करतो. जेनेटनी बाल्कनी नावाचं नाटक लिहिलं आणि फ्रेंच राज्यक्रांती सुरू आहे. आणि त्याच वेळेस एका आनंद ग्रह म्हणू शकू आपण त्याला, आनंदाचं ठिकाण, तिथं व्यक्ती जमले आहेत. त्यात कुणी जनरल आहे, कुणी पोलीस कमिशनर आहे, त्यांच्या फॅन्टसीज आहेत. मी कोलटकरांच्या तक्ता कवितेचा उल्लेख अशासाठी केला की वास्तविक आपण संपूर्ण कालखंडाचं क्रॉनिकलिंग करणारी माणसं आत्ता त्या बाल्कनी नाटकातल्या पात्रांसारखी दिसायला लागलेलो आहोत.
1993ला 1993ला आपल्या इथं भारतात काय झालं ते सगळ्यांना माहितीच आहे. पण अमेरिकेमध्ये सॅम्युअल हंटिंग्टन यांनी एक पुस्तक लिहिलं, द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स. त्या पुस्तकाची पार्श्वभूमी अशी होती, म्हणून तुम्ही आहात म्हणून पुस्तकाची गोष्ट करतो. जावेद फार छान बोललात. जिथं वेद असतात तिथं जावेदही असतात. सॅम्युअल हंटिंग्टनच्या पुस्तक लिखाणाच्या काही काळ आधी रशियाचं USSRचं विघटन झालं, ग्लासनॉस्ट, पेरिस्ट्रॉइका वगैरे. आणि अमेरिकन चिंतकांच्यात एक नवीन उत्साह आला की आता डेमोक्रेसी सगळीकडे पसरेल. त्या खास करून युरोपच्या पूर्वेच्या ईस्टर्न युरोपमध्ये खास करून त्याला दिशा देण्यासाठी आणि त्या नव्या प्रकारच्या नव्या जन्मलेल्या डेमोक्रेसीच्या लोकशाहीच्या अपत्यांना थोडी ताकद देण्यासाठी आणि त्याचबरोबर जगावर आधिपत्य टिकवण्यासाठी हंटिंग्टननी धर्माधर्मात आणि संस्कृतीमध्ये कलह माजवण्याची फॉरेन पॉलिसी प्रपोज केली. ती अमेरिकन सरकारने स्वीकारली. त्याची फळं आज आपणही भोगत आहोत. इराक, इराण, अफगाणिस्तान, चेचनिया सगळ्यांनी भोगलेलीत. पण त्या काळात किमान नवीन डेमोक्रेटिक देश निर्माण होतील अशी एक अपेक्षा होती. तशी एक आशा दाखवली गेली होती. हे ॲनालिसिस माझं नाही आहे, अमेरिकेत काय विचार होतात ते मी सांगतोय. 2026, 27, 28 ह्यात किती लोकशाह्या टिकलेल्या असतील. 2024ला इंग्लंडच्या इकॉनॉमिस्ट दरवर्षी जगात किती देशात लोकशाही ठीक चालली आहे याचा एक हिशोब काढतात, ऑडिट काढतात. 24च्या ऑडिटमध्ये जे 25 साली जाहीर झालं होतं त्यात जगातल्या 10% कमी देशात कशीबशी लोकशाही आहे असा निष्कर्ष आला होता. 90% डेमोक्रेसीज ॲब्सेंट. आता येईल एखाद्या महिन्यामध्ये 25 साली लोकशाहीचं काय झालं, म्हणजे अजून लोणचं काय झालं, पापड काय झाले त्याचे. आपल्या देशात मगाशी नागपूरहून तुम्ही आणलेला व्हिडिओ, चितळे हलवून सोडत होता. कॉन्स्टिट्यूशन, संविधान टिकवण्यासाठी माझं शेवटचं सांगणं म्हणत होतं, शेवटचं सांगणं कॉन्स्टिट्यूशन. त्या बाबतीत येत्या 2-3 वर्षाचा एक छोटं चित्र तुमच्या पुढं मांडतो, संक्षिप्तपणे मांडतो. पण त्याच्या आधी त्याची पूर्वपीठिका, पार्श्वभूमी. बॅरिस्टर मुंजे यांचा जन्म 12 डिसेंबर 1872चा आहे. त्यांचा मृत्यू 1948 मध्ये झाला. त्यांच्या मरणानंतर, मृत्यूनंतर पहिल्यांदा जेव्हा त्यांचा जन्मदिवस आला तो दिवस होता 12 डिसेंबर 1949. त्या दिवशी 12 डिसेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949ला
संविधान समितीची शेवटची बैठक होऊन त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या करण्याचं काम सुरू झालं आणि 24 जानेवारी 1950ला ते काम पूर्ण झालं. म्हणून 26 जानेवारीपासून आपण रिपब्लिक बनलो, गणतंत्र बनलो. तर 12 डिसेंबर 1949 म्हणजे संविधान समितीचा मसुदा पूर्ण झाला आहे. त्याच्यावर आता सह्या होणार समितीच्या सगळ्यांच्या डिसेंबर जानेवारीमध्ये. त्या 26 नोव्हेंबर 1949च्या नंतर 3 आठवड्यामध्ये रामलीला मैदानावर RSSनी आंबेडकरांची प्रतिमा जाळली, एफिजी. एकेकाळी त्याच्या 20 वर्ष आधी आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृती 20 वर्षानंतर RSSनी ज्या व्यक्तींनी ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षत्व केलं, मसुदा तयार केला, देशाला राज्यघटना मिळणार आहे, त्यावेळेस आग लावणे 12 डिसेंबर. आता ही 12 डिसेंबर जी आहे ती मुंजेंचं मत होतं जे सावरकरांचं होतं. मुंजेंच्या नंतर सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष 1933 ते 37, नंतर सावरकर. त्यात नागरिकत्वाचा प्रश्न होता. मी अमेरिका फाउंडेशन आणि महाराष्ट्र यासंबंधीच बोलतो आहे. नागरिकत्वाचा प्रश्न होता आणि हेच मुंजे म्हणजे हेडगेवारांचे पॉलिटिकल मेंटर, म्हणजे सावरकरांचे मित्र. त्या तिघांच्यात हे ठरलं होतं की नागरिक या देशात कोण असला पाहिजे आणि कोण नसला पाहिजे. आणि तो विचार संविधानात त्या प्रकारे नव्हता, म्हणून त्या संविधानाला विरोध होता. तुम्ही जर गेल्या काही वर्षामध्ये बघितलं तर 12 डिसेंबर ही तारीख नागरिकत्वावर घाला घालण्याची तारीख म्हणून ठरवली गेलेली आहे. 2019 12 डिसेंबर 2019 12 डिसेंबर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. 2024 12 डिसेंबर वन नेशन वन इलेक्शन. 2025 12 डिसेंबर काही दिवसापूर्वी सेन्सस कॅबिनेट कमिटीमध्ये पास होणे. सेन्सस नागरिकांची मोजदाद करण्याची प्रक्रिया आहे, ती 1871 पासून सुरू आहे. SIR सेन्सस आणि डिलिमिटेशन या तिन्ही प्रक्रिया या सरकारने जोडलेल्या आहेत. 12 डिसेंबर 27 पर्यंत सेन्सस पूर्ण होईल आणि डिलिमिटेशन म्हणजे सीमांकन आणि संख्यांकन प्रक्रिया सुरू होईल. SIRचा डेटा सेन्ससमध्ये जोडला, कारण सेन्ससला कुठल्याही कोर्टात चॅलेंज करता येत नाही असा आपल्या देशात कायदा आहे. कुणीही सेन्ससला, जनगणनेला कोर्टात चॅलेंजच करू शकत नाही असा कायदा आहे. आणि त्यानंतर त्याच्या आधारे डिलिमिटेशन येतं. 2002च्या ॲक्ट 2002मध्ये असं ठरलेलं आहे की 26च्या नंतर सेन्सस होईल तेव्हा डिलिमिटेशन करायचं, तोपर्यंत करायचं नाही. मी अगदी थोडक्यात सांगतो, मी फार भरकटलो आहे मला माहिती आहे, पण मी त्या मुद्द्यावर बोलतो आहे ज्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशन काम करत आलेलं आहे. म्हणून प्लीज अलाव मी ए फ्यू मिनिट्स. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीमध्ये किती प्रतिनिधित असावेत त्याची संख्या वाढवत राहणं हा कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे. त्याला डिलिमिटेशन, संख्यांकन किंवा सीमांकन असं नाव आहे त्याला. 1950च्या दशकामध्ये आपल्याकडे 300 प्रतिनिधी असतील लोकसभेत, 60च्या दशकात 400 झाले आणि 71च्या दशकामध्ये 70च्या दशकात 543, कारण त्यावेळची लोकसंख्या 54 कोटी होती. 10 लाखाला एक प्रतिनिधी. त्यानंतर असं ठरलं की वेगवेगळ्या राज्यात लोकसंख्या वाढीचं प्रमाण कमी जास्त आहे, म्हणून 25 वर्ष थांबावं, म्हणजे लोकसंख्या वाढीचं प्रमाण समान होईल. 2002ला पुन्हा एकदा असं ठरवण्यात आलं की अजून 25 वर्ष थांबावं, कारण लोकसंख्येच्या वाढीचं प्रमाण तर कमी जास्त होतं ते तसंच राहिलेलं आहे. 2026ला जो सेन्सस होईल त्यानंतर
हे करायचं ठरलं. 2026चं सेन्सस घेण्याची काही गरज नव्हती. 2021ला व्हायला पाहिजे होता, 23ला व्हायला पाहिजे होता, पण तो घ्यायचं ठरवलं आहे. आणि त्याच्यानंतर डिलिमिटेशन होईल. त्या डिलिमिटेशनमध्ये अशा रीतीने संख्या ठरवली जाईल लोकसभेची, ज्याच्यामुळं नव्या बांधलेल्या गृहामध्ये 800 माणसं बसतील. लोकसभेचं बिल्डिंग बनलेली आहे त्यात. आफ्टर दॅट there is no scope or space for any opposition party left. ज्या दिवशी हे डिलिमिटेशन संपेल, आणि डिलिमिटेशन कमिशनचे 2 अधिकारी असतात, एक असतो चीफ इलेक्शन ऑफिसर ऑफ इंडिया आणि दुसरा रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज. तिसरा अधिकारी असतो तो स्टेट स्पेसिफिक असतो. आय एम अलर्टिंग यू ईच वन ऑफ अस, आय एम अलर्टिंग ईच वन ऑफ अस. येत्या 3 वर्षामध्ये आपल्या देशातल्या लोकशाहीची उत्तरक्रिया संपवली गेली असेल. महाराष्ट्र फाउंडेशननी 94 सालापासून 27 सालापर्यंत ज्या काळात खरोखर आपल्या देशात लोकशाही प्रत्येकापर्यंत पोचेल अशी आशा होती, त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या विविध प्रकारच्या टॅलंट्सना, कलांना, साहित्याला उत्तेजन मिळेल त्यासाठी दाद पोचवली. अमेरिकेत असूनही पोचवली. हिथं आपण उपेक्षा करून लोकांना बाजूला ढकललं. अमेरिकन फाउंडेशननी ती दाद पोचवली. त्यासाठी आय सॅल्यूट यू, आय सॅल्यूट यू. भविष्यामध्ये ह्या सगळ्या ज्यांना पारितोषिक मिळालेत, सन्मान मिळालेत, त्यांचा एकत्र अल्बम बनवला. कधी 50 वर्षांनी, 100 वर्षांनी. तर ज्या काळात जगात लोकशाहीचं खच्चीकरण होत होतं आणि भारतात लोकशाही मारण्याचं आणि नागरिकत्वाची नवीन व्याख्या डोक्यावर थोपण्याचं देशाचं काम होत होतं, 93 सालापासून नंतर वेगवेगळ्या टप्प्यात, त्यावेळेस हे साहस, हे करेज दाखवण्याचं काम या फाउंडेशननी केलं. हा इतिहासातला एक मोठा सांस्कृतिक टप्पा, मोठा सांस्कृतिक उपक्रम, मोहीम म्हणून याची नोंद घेण्यात येईल. आपल्या भोवतालची परिस्थिती आणि जगातली परिस्थिती आहे तशी नसती. आत्ता जगात महायुद्धाची निश्चिती झालेली नसती. आत्ता जगातल्या भाषा संपूर्ण नाहीशा होतील अशी स्थिती टेक्नॉलॉजीने आणली नसती. आत्ता आपल्या देशात लोकशाहीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर हालचाली सुरू झाल्या नसत्या, तर मी ह्याच कार्यक्रमाविषयी फार वेगळ्या शब्दात बोललो असतो. पण मी जर फक्त गोड गोड बोललो, तसा मी गुजराती आहे आणि गुजरात्यांनी बरंच गोड गोड, सगळे गुजराती नाही, महात्मा गांधीचं एक्सेप्शन, गोड गोड बोलून म्हणजे चिनी प्राईम मिनिस्टरला सुद्धा खुश ठेवलं आतापर्यंत. कुठलेच बोलू शकलो असतो. पण मी पुण्यात उभा असताना, एस.एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात उभा असताना आणि तुमच्यासारख्या प्रत्येक कर्मशील झुंजार व्यक्तीच्या समोर उभा असताना मी जर ह्या गोष्टींचा उल्लेख केला नाही तर माझीच मला शरम वाटली असती. प्रचंड आनंद आहे, प्रचंड आनंद आहे. अभिनंदन पुन्हा एकदा प्रत्येकाला. आणि एक प्रार्थना पण आहे. कदाचित चितळेंच्याकडून आपण जे शब्द ऐकले, त्या शब्दाची जादू आहे. त्या जादूनी भारावून आणि भरून जाऊन कदाचित आपली नवीन पिढी पुन्हा एकदा संविधानाकडे परतेल अशी आशा बाळगतो.
आशा काय असती? आशा तर प्रत्येकालाच असती. पण तो कवी शेली, प्रोमिथियस अनबाउंड, प्रोमिथियसला एका समुद्रात कुठंतरी डोंगराला बांधून ठेवलं आहे, तो सुटू शकत नाही. त्यावेळेस शेलीने लिहिलं आहे, होप टिल होप क्रिएट्स द थिंग इट कॉन्टम्प्लेट्स. ज्या दिवशी आपण आपली होप सोडू त्या दिवशी तो यशस्वी झालेला असतो. जोपर्यंत आपण आशा बाळगतो तोपर्यंत तो यश मिळवत नसतो. धन्यवाद. म्हणून एक इलेक्शननी काय, कॉन्स्टिट्यूशन सलामत तो इलेक्शन 50.